y इज इक्वल टू 3 अपॉन 2x square minus 5 minus 7 raised to power 5. ओके आता बघा क्वेश्चन रिस्ट्रक्चर करना आहे. रिस्ट्रक्चर करना आहे का आता ओके का तर 1/x साठी डिफरन्शिएशन मध्ये काही फॉर्म्युला अवेलेबल आहे. नीट बघा log x d dx ऑफ log x काय तर आहे d dx ऑफ 1/x काही माहिती आहे. डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे हो किंवा नाही शाबाश. ओके मग ह्याला सॉल्व करता येईल अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. कसं करता येईल इकडे बघा आवाज नाही. y इज इक्वल टू 3 इंटू 2x स्क्वेअर मायनस 7 रेस टू पॉवर. काय डाऊट आहे हो किंवा नाही. नाव यू विल बी राइटिंग अ स्टेटमेंट टेकिंग or differentiating above equation with respect to x. okay on both side आवाज नहीं काइल रे d dx of y is equal to d dx of काय डाउट है. now I know differentiation constant वर काही करता है का नहीं. I can take out constants. okay so 3d dx of 2x square minus 7 raised to power minus 5. clear याद रखें. now which formula you will be applying. कौन सा फॉर्मूला लगेगा लिया v no d dx of x raised to n is equal to n x raised to n मायनस. कळलं. आणखीन एक गोष्ट ओके इथनं पुढं मला सांगा किती फंक्शन्स आहे या इक्वेशन मध्ये. हाऊ मेनी फंक्शन्स आर देअर. 2. एक पॉवर 5 वाला फंक्शन आहे आणि 2x स्क्वेअर वाला फंक्शन. कळलं. डिफरन्शिएशन किती वेळा होईल. व्हेरी गुड. सो हियर okay now you will be solving 3 as it is. काइल रे minus 5 into 2x square minus 7 raised to power minus 5 minus 1 into d dx of हे एक फंक्शन आहे ना दूसरा 2x minus 7. काय डाउट आहे कळलं. सॉरी हाँ स्क्वेअर आहे बेटा. हाँ 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 आतमधलं ते इक्वेशन इथपर्यंत काही डाऊट आहे. नाव यू विल बी सॉल्विंग 3 इंटू 5 मायनस 15 ओके अँड दिस बिकम्स 2x स्क्वेअर मायनस 7 रेस टू पॉवर मायनस 6. क्लियर. नाव दिस इज यू विल बी डिफरेंशिएटिंग इट. ओके सो दिस इज d dx ऑफ 2x स्क्वेअर मायनस d dx ऑफ हाँ स्लो करूयात. प्रत्येक स्टेप करूयात. ओके स्टेप बाय स्टेप सॉल्व करूयात. जेवढ्या स्टेप करता येईल जेवढं इझी करता येईल त्याला तसं करायचा प्रयत्न करू. ओके सो दिस बिकम्स मायनस 15 ॲज इट इज इंटू 2x स्क्वेअर मायनस 7 रेस टू पॉवर मायनस 6 इंटू 4x. ओके ॲक्च्युली याच्यातनी अजून 2 स्टेप ॲड करू शकतो. यू कॅन टेक आउट 2. दिस बिकम्स 2x and 2x into 2 4x. काय डाउट आहे. डिफरन्शिएशन ऑफ कॉन्स्टंट इज 0. ओके काय डाउट आहे. इथं फॉर्म्युला कोणता लागला x रेस टू पॉवर n. ओके सेम फॉर्म्युला आहे n x रेस टू पॉवर n minus 1 2 x रेस टू पॉवर 2 minus 1 2 minus 1 1 so this will be 2x. काय डाउट आहे करा सॉल्व. दिस बिकम्स मायनस 15 इंटू 2x स्क्वेअर मायनस 7 रेस टू पॉवर मायनस 6 इंटू 4x. मल्टीप्लाय करा 4 पंच 60 15 चौक 60 मायनस साइन ॲज इट इज दिस. आता बघा हा पॉवर मायनस होता मला मायनस चांगला नाही वाटत मी डिनॉमिनेटर मध्ये घेऊन जातो. आय विल बी चेंजिंग इट्स साइन.
So this becomes 2x square minus 7 raised to power 6. This is my final answer. Clear? 15 4 जा 60 बेटा. काही डाऊट आहे? झालंय? डन? हां हां कशाचं? हां हां इकडे बघ इकडे बघ. टर्म महत्वाचा, कन्सेप्ट टर्मचा असतं. 2x d dx ऑफ 2 into d dx of this becomes 1. 2 into 0 नाही. हां लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 यामधलं फर्स्ट. Differentiate the following with respect to x. First is y is equal to sin x cube. Okay. Now first question. सगळ्यात लिहू कोणीच नका. I will give you the time to write the question. समझ लेना है. मैं जो भी क्वेश्चन पूछता हूँ उसके आंसर ठीक से बताना है. So मेरे को बताओ इसमें फंक्शंस कितने हैं? ओके. हाउ मेनी ऑफ यू थिंक 2? 2 वाला कौन है? 3 वाले कौन है? तेरा क्या है? जबरदस्ती 3. ठीक है बता दो. रूट 1 है, साइन 2 आहे, एक्स क्यूब 3. हे मला का पाहिजे ने? का हवंय? Because it tells me how many times I have to differentiate my equation. Okay, so d dx of, okay, so you will be writing a statement here differentiating above equation with respect to x, and now d dx of sin x cube. Okay, ऐसे कुछ सॉल्व करते आएगा इसको. What will be the procedure then? Okay, you can use this formula d dx of root x, which is 1 upon 2 root x. Okay, so you can do small change. यहाँ पे मैं u कर देता हूँ. ये तुम्हारे दूसरे सेट के फॉर्मूला है. u this will be du by. Okay, so this becomes dy by dx. This becomes 1 upon 2 root. मैं u नहीं खेलता. I know what is the term. Sin x cube into d by dx of sin x cube. कोई डाउट है? हो गया? ओके, कोई डाउट है? अगेन आई विल बी यूजिंग फॉर्मूला. फॉर्मूला कौन सा यूज होगा? d dx of sin u is equal to cos u into du by. ओके, कोई डाउट है? सो आई विल बी राइटिंग दिस. ये वाला पार्ट कॉमन आएगा. 1 अपॉन 2 रूट साइन एक्स क्यूब इंटू इसका क्या हो जाएगा? कॉस एक्स क्यूब इंटू डी डी एक्स ऑफ. कौन सा फॉर्मूला लगेगा? एक्स एस टू पावर एन. एक्स एस टू पावर एन माइनस. वेरी गुड. ओके, सो इसको स्क्वेअर बेटा. क्यूब आहे ना. फॉर्म्युला कुठला लागतो? इकडे बघा. 3 मायनस 1. अजून ते ब्रेकडाउन करून देऊ का गोष्टी? एवढं ठीक आहे. सो दिस बिकम्स, ये क्या हो जाएगा? 3/2. इसको ऐसे लिख देता. एक्स स्क्वेयर cos x क्यूब अपॉन रूट. आंसर है? अरे हो क्यों नहीं? वेरी गुड. थोड़ा फास्ट लिया. 1
2 ओके थर्ड ना ठीक आहे ठीक आहे त्यासाठीच नंबर दिला तुझ्यासाठीच इकडे बघ काय निघालं यात यूच्या ठिकाणी फक्त साइन एक्स क्यूब लिहिलेलं आहे 1/2 अंडर रूट साइन एक्स क्यूब फॉर्म्युला कुठला लागला रूट एक्सचा फॉर्म्युला काय डी डी एक्स ऑफ रूट एक्स काय 1/2 रूट एक्स ओके बट इथे एक्स आहे का यू आहे वर यू इज फंक्शन ऑफ एक्स शिकलो होतो ना आपण सो 1/2 रूट यू इंटू डी डी एक्स ऑफ यू आता यूच्या ठिकाणी फक्त साइन एक्स क्यूब आहे कळलं तेच पुढे घेऊन गेलो y इज इक्वल टू कॉट स्क्वेअर शाबाश नाउ टेल मी हाउ मेनी फंक्शन्स आर देअर ओके 3 कोणाकोणाला वाटतंय लास्ट इकडे बघा कुठले सांगता येईल शाबाश इकडे बघा दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज y इज इक्वल टू कॉट एक्स क्यूब होल ब्रॅकेट स्क्वेअर ओके so you will always be considering square as function 1 cot as function 2 x cube as function 3 and that is the order in which those functions are solved okay तसंच लिहिण्याची पद्धत आहे हां फॉर एक्झाम्पल मला साइन स्क्वेअर थीटा लिहू शकतो मी ओके आणि साइन थीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर आता गडबड कुठे होते लक्षात ठेवायचं साइन स्क्वेअर थीटा इज नॉट इक्वल टू साइन थीटा स्क्वेअर कळलं दोन वेगळ्या गोष्टी आहे इथं गडबड होती लक्षात ठेवायचं ओके अँड दॅट्स वाय दिस कॅन बी रिटन लाईक दिस कळलं काही डाऊट आहे गुड ओके इथपर्यंत आलंय सो फर्स्ट फंक्शन इज स्क्वेअर वाला कौन सा फॉर्मूला लगेगा डी डी एक्स ऑफ एक्स एस टू एन मग फक्त आवाज नाही बेटा लगाओ फॉर्मूला सो दिस बिकम्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डायरेक्ट सॉल्व करून देऊ सो दिस बिकम्स 2 कॉट एक्स क्यूब रेस टू पावर 2 - 1 ओके इनटू डी डी एक्स ऑफ कॉट एक्स क्यूब हो गया कोई डाउट है नाउ दिस वी सिंप्लीफाई दिस बिकम्स 2 कॉट एक्स क्यूब पावर 1 है तो नहीं लिखा तो भी चलेगा सो इनटू डी डी एक्स ऑफ कॉट एक्स क्यूब अगेन व्हाट इज द डिफरेंशिएशन ऑफ कॉट माइनस आता लक्षात ठेवायचं whenever we are introducing minus term always use brackets minus cosec square x cube not x क्यों क्योंकि यहाँ पे क्यूब है into d by dx of ओके सॉल्व करो ये माइनस आगे आ जाएगा so this is -2 cot x cube into cosec x cube होल ब्रैकेट स्क्वेअर लिख सकते हो अरे हो किंवा नाही लिहिता येईल इनटू सिंप्लिफाय करा सगळं पुढे घेऊन याल काय येईल 3 × 2 -6 एक्स स्क्वेअर आता इथं बघा कॉटला काय काय लिहिता येईल रे कॉटला काय लिहिता येईल कॉस एक्स क्यूब अपॉन ओके आणि याला असं लिहिता येईल का रे 1/, कोसेक काय असतं एवढंच आहे का जस्ट पुढे घेऊन जाऊ शकतो आपण इफ यू वॉन्ट दिस ओके फॉर एक्झाम्पल एखादा MCQ आहे आणि याचा आन्सर जर असं दिलं ऑप्शनमध्ये -6x² अपॉन
जसे इथे कॉस एक्स क्यूब अपॉन साइन एक्स क्यूब होल लिहिता येईल त्याला. काय डाऊट आहे? ओके, इथेही चालतं खतम केलेलं. कुठं? या स्टेपला. फक्त हे पुढे घेऊन याल. चला बेटा लिहून. ओके, नाव क्वेश्चन नंबर 3 लेते. नाउ व्हाट इज क्वेश्चन नंबर 3? y इज इक्वल टू log स्क्वायर ब्रैकेट cos x raised to 5 close. Okay, ओके जा सकते हो बेटा. हो गया? कोई डाउट है? अगेन सेम ओल्ड क्वेश्चन. हाउ मेनी फंक्शंस आर देयर? अबे जिंदा लोगों की जरा आवाज दो. वेरी गुड. ओके, अब नाम बताओ, नाम बताओ. ऑर्डर इज इंपॉर्टेंट. सबसे पहले क्या सॉल्व होगा? लॉग, देन कॉस, देन. वेरी गुड. सो यू विल बी राइटिंग डिफरेंशिएटिंग above equation with respect to okay, and then dy by dx, y को अच्छे से लिख दे, is equal to d dx of log cos x raised to 5. ओके, सबसे पहले log सॉल्व होगा. log का क्या आता? d dx of log is 1 upon. वेरी गुड. सो दिस बिकम्स 1 upon cos x cube, sorry not cube, x raised to 5 into d dx of cos x raised to 5. कोई डाउट है? ओके, आला है. ओके, सो नेक्स्ट स्टेप करा. 1 upon cos x raised to 5 इंटू डी डी एक्स ऑफ कॉस काय येतं? जेव्हा मी मायनस करतो आपण काय करतो? ब्रॅकेट पुट करतो. साइन एक्स रेज टू पॉवर 5 इंटू डी डी एक्स ऑफ. ओके, काय डाऊट आहे? व्हेरी गुड. आता बघा 1 इंटू मायनस, मायनस येऊन जाईल. हे साइन एक्स रेज टू पॉवर 5 अपॉन कॉस एक्स रेज टू पॉवर 5 ला काय लिहिता येईल? टॅन लिहिता येईल. काय डाऊट? tan x raised to power 5 into कायल रे 5 x raised to power करा. कायल रे -5 x raised to power 4 into tan x raised to power 5. असं काहीतरी येतं आन्सर. लिहा पटकन लिहा. वाय मला क्वेश्चन सांग आयुष. क्वेश्चन काय? वाय इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2x हाँ हाँ ओके, cos x हे ऐका, याला आहे ना सॉल्व करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहे. ओके, एक तुम्ही लेंदी करू शकता और यू कॅन कन्सिडर यू व्ही अँड हां हां काही इकडे बघा. सो कन्सिडर दिस ॲज यू, कन्सिडर दिस ॲज, याला काय म्हणायचं? यू म्हणायचं. याला काय म्हणायचं आहे रे? काही डाऊट आहे? आता याच्यात चेंजेस काय करायचे आहेत? यूचा पॉवर किती आहे? 4. व्हीचा पॉवर किती आहे? 3. लाव प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय म्हणतं? डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू रेज टू पॉवर 4 डी डी एक्स ऑफ व्ही क्यूब प्लस व्ही क्यूब
डी डी एक्स ऑफ, काही डाऊट आहे इथपर्यंत? काही डाऊट आहे कोणाला? इकडे बघा, याला सॉल्व करा. दिस बिकम्स यू रेस्ट टू पॉवर 4 इंटू 3v स्क्वेअर, ओके, इंटू dv बाय dx. ओके, आवाज नाही, फक्त बघा. ओके, मी तुम्हाला सांगतो, विल सिम्प्लिफाय दिस. जर तुम्हाला पुस्तकातलं पाहिजे असेल तर तेही सॉल्व करून देतो. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? होय, हां, हां, बोल. ऐक ना, एक्स रेस टू पॉवर एन चा फॉर्म्युला, एन एक्स रेस टू पॉवर एन मायनस 1. व्ही क्यूबचं काय झालं? 3v स्क्वेअर. यू रेस टू पॉवर 4चं काय झालं? काही डाऊट आहे? हो किंवा नाही? इथपर्यंत आलंय. कॉमन काय काढता येईल रे? कॉमन काय काढता येईल? या दोघांनी बघा, व्हीचा पॉवर किती आहे जास्त? स्क्वेअर. व्ही स्क्वेअर कॉमन. यूचा मॅक्झिमम पॉवर किती आहे? 3. हो किंवा नाही? ओके, सो काय वाचतं ते सांगा आता. इथं 3u वाचेल. ओके, इंटू dv बाय, झालं, प्लस इथे काय रे? 4v इंटू मकरंद du बाय. काही डाऊट आहे? आता बघा, क्वेश्चन किती सिंपल होऊन जातो. यू काय रे माझं? व्हॉट इज यू? यू एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3 du. बेटा ते नाही, फक्त यू विचारलं. यू रेस टू पॉवर 4 म्हटलंय का? नाही. du बाय dx काय येईल रे? काही डाऊट आहे? अरे हो किंवा नाही? व्हेरी गुड. v काय? x प्लस dv बाय dx काय येईल रे? अरे सांगा. इकडे बघ, पुन्हा सांगतो. डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब काय येतं? एक्स रेस टू पॉवर एन, एन एक्स रेस टू पॉवर एन मायनस 1, 3x स्क्वेअर. ओके, डी डी एक्स ऑफ एक्स किती येतं? 1. कॉन्स्टंटचं डिफरन्सिएशन किती येतं? 0. काय वाचलं इथे? 3x स्क्वेअर प्लस 2 प्लस 0 करता येईल. ओके, बट मिनिंगलेस आहे. इथे बघा, डी डी एक्स ऑफ एक्स 1, कॉस्टचं काय होतं? मायनस साईन. कळालं? ओके, इथपर्यंत आलं. फक्त व्हॅल्यूज पुट करा. यू काय रे? यू इज एक्स क्यूब प्लस 2x रेस टू पॉवर, झालं. इथे काय रे? व्ही काय? रेस टू पॉवर, झालं. आता अगेन 3 यू काय माझं? इंटू dv बाय dx काय? 1 मायनस साइन x. ओके, प्लस 4 v काय? x प्लस कॉस x. ओके, इंटू 3x स्क्वेअर प्लस 2. ठीक आहे आदिती, इट्स ओके बेटा. दॅट इज द फायनल आन्सर. कळलं? v इज फंक्शन ऑफ x ना. चेन रूलचा मिनिंगच हे आहे ना बेटा. ऐक, आपण एक चेन रूल नावाची गोष्ट शिकली आहे. फॉर एक्झाम्पल, y इज फंक्शन ऑफ x. लेट्स से x नको, u म्हण. ओके, and u is function of
जी हे पहा एफ मन जी मन त्याला फंक्शनच म्हणतात. काय डाऊट आहे? आता डी डी एक्स ऑफ काय येईल रे? असं लिहिता येईल का? आता सॉरी एकच मिनिट त्याला एक एवढं समजावून सांगू दे. ओके, आता डी वाय बाय डी एक्स काय येईल रे? पहिले या फंक्शनचं डिफरन्सिएशन होईल एफ डॅश ऑफ इंटू, आता हे फंक्शन तर जसाल तसं राहिलं, याचं डिफरन्सिएशन होणं गरजेचं आहे. ओके, आणि तोच माझा यू होता. कळलं? बोल घे. तू मल्टिप्लाय करून देऊ का? हा सिम्प्लिफाय केला बेटा. कॉम्प्लिकेट जर बघायचं असेल तर पुस्तकातला आन्सर बघ, यू विल गेट लेंदी पार्ट. हां, इकडे बघा, आतमध्ये मल्टिप्लाय करा, काय होऊन जाईल? कॉन्स्टंट. सगळ्यात पहिले कॉन्स्टंट काही आहे का? नाही. सो यू विल बी रायटिंग कॉन्स्टंट्स. काय घेऊ? चला ग्रीन घेता. सो 3 पॉवर 3 प्लस 1 किती होऊन जाईल? एक्स क्यूब प्लस 2x माइनस 3 रेस टू पावर हो गया. देन x प्लस कॉस x रेस टू पावर 2. काय वाचलंय? 1 माइनस साइन. ओके थांबा. हां, हेच येत आहे फर्स्ट पार्ट. अरे हो किंवा नाही? व्हेरी गुड. आता इकडे मल्टिप्लाय करा. अगेन कॉन्स्टंट काय आहे? 4 एक्स. बघा ही टर्म आहे का तिथे? नाही. जनरली सिक्वेन्स टर्मचा सेम ठेवायचा. पहिली टर्म कुठली आहे? ही वाली. तिकडे पण सेम ती ठेवायची. काय येईल? एक्स क्यूब प्लस 2x माइनस 3 होल ब्रॅकेट रेस टू पॉवर. ओके, इकडे बघा, एक्स प्लस कॉस एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस कॉस एक्स किती होऊन जाईल? ओके, आणि नवीन काय तिथं? हे आन्सर असेल. अरे हो किंवा नाही? बघा, सॉल्व करा. दोन्ही पद्धतीने सॉल्व करून बघायचं आणि तुम्हाला जे सोपं वाटेल त्याने करा. कंपल्सरी नाही असंच सॉल्व केलं पाहिजे. ओके, मला हा सोपा वाटतो म्हणून या पद्धतीने शिकवलं. ते रेफर करायचं असेल तर जसं तसं तिथं पुस्तकात अवेलेबल आहे आन्सर. राईट डाऊन क्वेश्चन नंबर 5. y इज इक्वल टू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर एक्स हां हां रूट. ओके, मोठा रूट. ठीक आहे. इकडे बघा, आता यातनी काय होईल? चेन रूल बी अप्लाय होतोय, प्रोडक्ट रूल पण लागतोय. ओके, काही नाही. बेसिकली जे बी आपल्याला आत्तापर्यंत येतंय हे सॉल्व करत जायचं. याच्या आन्सरची लई अपेक्षा नाही करायची. यू विल गेट समथिंग विच इज लेंथी. ओके, आता डिफरेंशिएटिंग अबाव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट टर्म कॉन्स्टंट 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेस टू पॉवर 4 इंटू डी dx ऑफ x प्लस अंडर रूट. ओके, प्लस this term is constant which is x plus under root tan x into d dx of. ओके, जनरली ते फॉर्म्युला लिहिताना असं कन्सिडर करतात. कॉन्स्टंट आहे यू आणि व्ही, त्यापैकी एक टर्म कॉन्स्टंट कन्सिडर करायची. इथं यूला कॉन्स्टंट कन्सिडर केलं तो बाहेर येऊन जातो. कॉन्स्टंटचं डिफरन्सिएशन होतं का? प्रोडक्ट रूल लावतोय. ओके, कॉस स्क्वेअर एक्स रेस टू पॉवर 4. काही डाऊट आहे? कारण की तुम्ही आखरीला ते मल्टिप्लिकेशन करायला लावलं ना, म्हणून मी हाच मेथड घेतली, कारण की हे सोपं पडेल त्या केसमध्ये.
सो आता इकडे बघा, सगळं करत जायच्या पहिले इन सच टाईप ऑफ कंडिशन ट्राय टू ब्रेक इट डाऊन. ब्रेक इट डाऊन म्हणजे काय, तर तोडून टाकायचं याला. सो फर्स्ट कन्सिडर दिस ॲज 1 and you will be solving 1. Okay, 2चा विचारच नाही करायचा. ॲट दी एंड यू विल बी ॲडिंग इट. सो डी dx ऑफ ओके, काय डाऊट आहे? काय येईल याचं? 1/2 अंडर रूट झालं. आवाज नाही बेटा इथं लक्ष. सो 1/2 अंडर रूट एक्स प्लस, बोल घे. हां, लिहायचं बेटा. ओके, मी लिहितो ना. झालं, काय डाऊट आहे? ओके, आता बघा. ओके, 1 प्लस काय येईल रे? झालं, काय डाऊट आहे? पहिला हिस्सा झाला सॉल्व. शाबाश. दुसरा रंग कुठला घेऊ? मग बघा बेटा, गुलाबी मध्ये एवढा भडक गुलाबी आहे. काहीतरी झालंय सिलेक्ट बघा. कन्सिडर दिस ॲज 2. ओके, आवाज नाही. डी आवाज नाही इथपर्यंत आलाय. ओके, सो फर्स्ट फंक्शन 4 साठी सॉल्व होईल. काय येईल? 4 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल ब्रॅकेट क्यूब 4 - 1 into d dx of 1 plus cos square x. Okay, so this is 4 1 plus cos square x cube into d dx of 1 0 plus cos square x चा काय येईल? 2 आहे तिथं. एक स्क्वेअर वाला फंक्शन आहे आणि दुसरा हे, तो दिस विल बी 2 cos x into d dx of x. Not d dx of cos x. ओके, इथपर्यंत आलाय. सॉल्व करा. काय येऊन जाईल? 4 1 प्लस cos स्क्वेअर x होल ब्रॅकेट क्यूब इंटू काय तर आहे 0 प्लस एनिथिंग, हेच येऊन जाईल. सो प्लस 0 गायब होऊन जाईल. 2 cos x इंटू झालं. मी तुम्हाला याचा फॉर्म्युला सांगितला होता. काय येतं? 2 sin x cos x काय येतं? sin 2x. सो 4 sin 2x 1 प्लस cos स्क्वेअर x क्यूब. आता बघा, फक्त या इक्वेशन मध्ये या व्हॅल्यूज पुट करा. यू विल गेट युअर फायनल आन्सर. ओके, लिहून देऊ? हो किंवा नाही? फास्ट झालंय? अरे कळतंय का? ओके ओके, माइनस साइन आहे तिथे. हां, बोल ना. देखो देखो इधर देखो. क्रॉस मल्टीप्लाय करा. काय येईल रे? 2 अंडर रूट tan x इंटू सेक स्क्वेअर एक्स.
काही डाऊट आहे? आता डिनॉमिनेटरमध्ये काय 2 × 2 4. याला आत टाकून देऊ का गंमत म्हणून? बघा अबे x tan x प्लस tan x होऊन जाईल. फोर इंटू एक्स इंटू याला ब्रॅकेट देऊन देऊ छानसा इंटू काय रे एक काम कराल याला लिहिताना याला सुरुवातीला लिहा ते बरं वाटतं. ओके प्लस इकडे काय बाकी आहे आपल्याकडं? हां ओके सो इथे -4 आणून टाकू. यार मेरे साथ बहुत गलत होता है पता. ओके ये लिख लो, ये प्यारा सा आंसर बनेगा अपना. इकडे बघा सिक्वेन्स विल बी दिस 1 2 झालं.